अधिकाऱ्यांच्यावर आणि पोलिसांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत। शेतकरी रस्त्यावर येतील, काही शेतकरी शेत येतील, रक्ताचे पाठ वाहतील। महामार्गाची गरजच कोणी नाही आहे याची मागणी कोणी केलेली नव्हती। अदानी अंबानींची सुपारी घेऊन जर लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतावर जर नांगर फिरवणार असेल तर शेतकरी कदापि सहन करणार नाही। शेतकऱ्यांचा विरोध आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून ज्या पद्धतीने आता कॉम्रेड गिरीश फोंडेने सांगितलं की रेखांकन बदललंय, मग प्रत्येकजण एखादा आमदार त्याच्या जर जमिनी आणि त्याचा प्रकल्प जर बाजूला जाणार असेल, एखादा चंदगड सारख्याचा जर आमदार तिथं मागणी करत असेल आणि जर रेखांकन जर मुख्यमंत्री वारंवार जर बदलत असतील तर शेतकऱ्यांच्या या लढ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही। शेतकऱ्यांचा लढा हा तीव्र आणि उग्र होत जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की परभणीमध्ये ज्या पद्धतीनं नुसतं शेतकऱ्यांच्यावर नाही पण शेतकरी महिलांच्यावर, शेतमजुरांच्यावर ज्या पद्धतीनं अन्याय केला, त्यांना उचललं केलं गेलं, या पद्धतीने हे सरकार ही हुकुमशाही करत आहे। गृहमंत्री यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांनी हा हट्ट सोडावा। कुणाची तर एखाद्या ठेकेदाराची सुपारी घेऊन, अदानी अंबानींची सुपारी घेऊन जर लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतावर जर नांगर फिरवणार असेल तर शेतकरी कदापि सहन करणार नाही। कोल्हापूर जिल्हा यामध्ये खूप अग्रेसर आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे। किमान पक्षी सर्व निवडणुका आता पार पडलेले, मुख्यमंत्र्यांनी हा हट्ट कमी करावा आणि येणाऱ्या सभागृहामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला जाईल अशा पद्धतीची घोषणा करावी। पण मला वाटते की ही लढाई दीर्घकाळाची आहे। शेतकरी रस्त्यावर येतील, काही शेतकरी शेत येतील, रक्ताचे पाठ वाहतील, पण या ठिकाणी हा रस्ता आम्ही शेतकऱ्यांच्या शेतातून घेऊन जाऊ देणार नाहीये। हे पहा, आज हे राज्यव्यापी आंदोलन होतं, केवळ 12 जिल्ह्यांमध्ये नाही आहे तर संपूर्ण जे जिल्ह्यात तिथं होतं आहे। अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शेतकऱ्यांना उचलून दुसऱ्या दिवशी मोजणीच्या वेळी अत्याचार केले गेले, त्या पार्श्वभूमीवरती हे आदेश जे आहेत हे आमचं असं मत आहे की गृहमंत्र्यांनी दिले होते। त्यामुळे आम्ही तात्काळ आज जे राज्यव्यापी आंदोलन करतोय त्याची पहिली मागणी आहे की गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घेत माफी मागत राजीनामा दिला पाहिजे। हे आजच्या आमच्या मागणीचं मुख्य मागणी आहे, आजची आंदोलनाची मुख्य मागणी आहे। दुसरं महत्त्वाचं जे आहे, देवेंद्र फडणवीसांनी आता 2 वर्ष झाल्यानंतर त्यांनी 100 दिवसात प्रकल्प पूर्ण सुरू करायचं असं मांडलं होतं, पण 2 वर्ष झालं त्यांना काही प्रकल्प सुरू करता आले नाही। याच्यातच त्यांनी आता आपला पराभव मान्य केला पाहिजे। शेतकरी जे आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे आहेत। हे अलाइनमेंट कुठूनही इकडून तिकडून जरी बदललं तरी देखील शेतकरी हे महामार्ग होऊ देणार नाहीत। हा महामार्ग कंत्राटदार, धार्जिना, पर्यावरण विरोधी, शेतकरी विरोधी आहे आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे। महामार्गाची गरजच कोणी नाही आहे याची मागणी कोणी केलेली नव्हती। अलाइनमेंट सोलापूरपासून कोल्हापूर बदललेलं आहे, ते आता आगीतून फुफाड्यासारखं पूर्वीच्यापेक्षा जास्त बागायत जमिनी या ठिकाणी आहेत। आणि मला आज जनतेसमोर हे सांगायचं आहे की जयकुमार गोरेंचा 2000 एकराचा प्रकल्प मानखटावमध्ये तिथं होणार आहे आणि अलाइनमेंट बदलली गेलेली आहे। ही मानखटाव जवळ हा शक्तीपीठ महामार्ग जोडण्यासाठी केलेली आहे। याच्यातून आता मुख्य शक्तीपीठच वगळली गेलेली आहेत, त्यामुळे शक्तीपीठ म्हणण्याचा याचा काही अर्थच आता उरलेला नाही आहे। जी शक्तीपीठ आहेत त्या शक्तीपीठांच्या 40-50 किलोमीटरहून हा महामार्ग जातोय आणि म्हणून कोल्हापूर सारख्या ठिकाणी जरी बघितलं आपण तर पन्हाळा, हातकणंगले, करवीर, राधानगरी, भुदरगड इथल्या या नदी आहेत, ह्या पूरग्रस्त हा भाग आहे आणि ही जर हा महामार्ग झाला तर सगळ्या सहकारी संस्था उद्ध्वस्त होणार, कारण पीकच येणार नाही आहे, याच्यातलं कमी होणार आहे पीक जे आहे ते, आणि पूर्ण कोल्हापूर जिल्हा तो पूरमय होणार आहे। अशा अवस्थेमध्ये पूर्वीच्या पेक्षा दुपटीनं कोल्हापुरातली जनता जी आहे लढून हा महामार्ग पुन्हा रद्दच करायला लावणार आहे। तर फडणवीसांनी लवकर पराभव मान्य करावा आणि तात्काळ हा महामार्ग जो आहे तो रद्द करावा। आणि शेवटचा मागणी महत्वाची आहे ती, जे गुन्हे दाखल केलेत शेतकऱ्यांच्या खाजगी मालकीच्या शेतामध्ये अधिकारी घुसलेत, म्हणजे अधिकाऱ्यांनी अतिक्रमण केले, अधिकाऱ्यांच्यावर आणि पोलिसांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत। उलटे शेतकऱ्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत, हा एक गुन्हा दाखल अधिकाऱ्यांच्यावर व्हायला पाहिजे। शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घ्यायला पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी पेट्रोल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अधिकाऱ्यांनी पोलिसांच्यावरती दाखल व्हायला पाहिजे। नाहीतर अधिवेशनाच्या आतमध्ये आणि अधिवेशनाच्या बाहेर देखील पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचं रण पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।